छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। 4 वर्षापूर्वी एका बिल्डरनं उभी केलेली इमारत कॉलम अचानक खिडकीने झालेले आहेत। काही कॉलम तुटलेले आहेत, तसंच इमारत कोसळण्याची सुद्धा शक्यता आहे। पैठण तालुक्यातील खारोळा गावातला हा प्रकार आहे। आता या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे। इमारतीमध्ये लोकांनी राहू नये अशी नोटीस प्रशासनानं बजावलेली आहे। लोक अक्षरशः गेले 7 दिवसांपासून एका मंदिरामध्ये राहत आहेत। इमारतीचे कॉलम कोसळू नयेत म्हणून चक्क जॉक लावण्यात आलेले आहेत। मात्र एक एक करून सर्वच कॉलमला भेगा पडू लागलेले आहेत। इमारतीच्या मध्यभागातील कॉलम तर पूर्णपणे निखळून गेलेले आहेत आणि त्यामुळे आता हे सगळे नागरिक मंदिरामध्ये आश्रयाला आहेत। बँकेचं 20 वर्ष कर्जाचे हप्ते भरायचे आहेत, मात्र 4 वर्षांमध्येच इमारत मोडकळीला आलेली आहे आणि त्यामुळे रहिवासी हतबल झाले। काय करावं हे आम्हाला काही सुचना। 7 दिवसापासून असं थप्स बसलेलो होतो आम्ही। आता लेडीज कितीपर्यंत हे करणार। आणि मला एक म्हणायचंय की बाबा तुम्ही आज सहसंनीच रोजच्या रोज वेगळं वेगळं द्यायलेत आम्हाला, मग त्या आश्वासनाखाली आम्ही किती दिवस जगायचं।